अमरावती डिस्ट्रिक्ट परमिट रूम एसोसिएशन द्वारा प्रेसिडेंट नितिन मोहोड़ के नेतृत्व में एक निवेदन जिलाधीश को दिया गया और साथ ही अपनी विभिन्न मांगनियों के लिए एक पत्रकार परिषद का आयोजन किया गया। प्रस्तुत है ब्यौरा। आमच्या पोटा पाण्यासाठी आमच्या म्हणजे बाळाबाळीच्या पोटा पाण्यासाठी नाही, कारण आमचे बाळाबाळी काही शेवटी थोडे तरी समृद्ध आहे, दुसरा धंदा आहे, पण जे तिथे वेटर आहे, वेटरचा पगार 400 रुपयावर 300 रुपयावर कमाल तयार झालाय। भांडे घासणारी 400 रुपये खाली येत नव्हती, ती बाई 250 रुपयावर कामाला यायला तयार, काम द्या म्हणजे काम द्या, म्हणजे बाहेर बसतं की आम्हाला काम द्या। ही परिस्थिती आलेली आहे या शहरावर किंवा जिल्ह्यावर किंवा सगळीकडे महाराष्ट्रामध्ये। याचं एकमेव कारण आहे इलिगल दावे, जे आज आम्हाला तुमच्या समोर सांगायचं आहे। आणि शासनाला आम्ही विनंती केली, तुमचं पत्र पाहिलं आणि आपल्या सर्क्युलरमध्ये सरळ लिहिलेलं आहे, सर्क्युलर तुम्हाला दिसेल याच्यामध्ये की गव्हर्नमेंटने कारवाई करावी। आणि मी आज सिटी साहेबांना जसं नागपूरला तुम्ही कस्टमर म्हटलं, माझे प्रेसवाले मित्र आहेत आणि सहानुभूती आहे आमच्या बद्दल नव्हे, आमच्या लेबर बद्दल, तर ते छापतील। जसं नागपूरला गेलो होतं, सावजी ढाब्यावर रेट तिथले कस्टमर पकडून आणले होते आणि त्यांचे नाव पेपरमध्ये दिले। दुसऱ्या दिवशी त्यांना जेलमध्ये आपला जेलमध्ये कोर्टामध्ये हजर केलेले 5,000 रुपये तिथे ताबडतोब कर टॅक्स ऑन द स्पॉट दंड भरायला, आणि त्यांचे नाव पब्लिश करा। मी म्हणतो साहेब तुम्ही एक फक्त गांधीनगर पोलीस स्टेशनला रेड करा, एक भंडारा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रेड करा, एक राजापेठच्या हद्दीमध्ये रेड करा, एकच विगरस म्हणजे एकदम कडक रेड करा। तिथले कस्टमर बघा, त्यांच्या शासन करून दाखल करा, त्यांची नावं आम्हाला द्या, आम्ही आमच्या पत्रकार बंधूंनी नावं त्यांच्या पब्लिश करू। म्हणजे तो राधिका नागपूरला बंद झाले, त्यात ते जम्मू अभ्यंकर माहिती असेल तुम्हाला, आमदार त्यांचा मुलगा बंद झाला गेला तर सावजी झाला, तेव्हा सोडवणे साहेब तिथे होते, मी सोडायला गेलो रात्रभर ठेवलं, तर एवढी कडक कारवाई करायला गरज आहे। समाचार संकलन अशोकभाई जोशी।